नर्मदे हर. आपण आता घोंगसा इथे निघालो आहोत. दक्खनगिरी महाराज यांच्या इथे आपण निघालो आहोत नावेने. फक्त आपण नर्मदा माई ओलांडणार नाही तर कडेकडेने जाणार आहोत. असा हा प्रवास आहे बोटीचा. नर्मदे हर. मावशी ए मावशी नर्मदे हर. आपण आता बोटी येतो घोंगसा येथे दक्खनगिरी महाराज आश्रम येथे आपण निघालो आहोत. थोडाफार बोटीने प्रवास करायला लागतो इथे. काम करा. धारा 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 दोन मिनिटं. आता द्या. नर्मदाबाईच्या दक्षिण काठापासून आपण आता प्रवास करत आहोत घोंगसा येथे. नर्मदे हर. नर्मदा माईच्या आपण आता दक्षिण काठाला लागलो आहोत. हा दिसतोय तो उत्तर काठ आहे. हा पलीकडचा आहे हा दक्षिण काठ. या दक्षिण काठापासून आपण प्रवास करत आहोत. दक्खनगिरी महाराज आश्रम या ठिकाणी आपण आता जात आहोत. बोटीचा हा प्रवास आहे. नर्मदे हर. आपण आता दक्खनगिरी महाराज यांच्या आश्रमाजवळ पोहोचलो आहोत. एकदम नर्मदा माईच्या काठावरच एक हा आश्रम आहे. मस्त. नर्मदे हर. मस्त असा हा आश्रम आहे. नर्मदा माईच्या काठावरच आहे. मस्त असा परिसर आहे हा. नर्मदे हर. आपण आता घोंगसा येथून दक्खनगिरी महाराज यांच्या आश्रमातून पुरातन मार्गाने आपण शिंपाणी जंगलातून आपण निघालो आहोत. हा खराब मार्ग आहे. पूर्ण जंगलाचा हा मार्ग आहे. आपण या मार्गातून निघालो आहोत. मस्त एकदम नर्मदा माईच्या काठावरून आता हा प्रवास चालू आहे. पुढे आपल्याला पूर्ण जंगल लागणार आहे आणि हा पुरातन मार्ग आहे. हा बघा ही दिसते ही पायवाट आहे. असं ह्या पायवाटेने आपण प्रवास करत आहोत. नर्मदा माईच्या कृपेने आम्ही हा मार्ग मस्तपैकी पार पडू. बघा असा आज पायवाट आहे. हा मार्ग जरा खडतर असल्यामुळे काठीचा वापर मस्त होतोय. बघा नर्मदे हर. मैया जी नर्मदे हर. आज कर जल्दी आहिस्ता करो. हाँ नर्मदे हर. काठीचा आधार घ्या, दंडकचा आधार.
नर्मदे आपण आता शुलपाणी या जंगलातून निघालोत. खडतराचा प्रवास. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. गंगा कणखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे यदि वारण्ये पुण्य नर्मदा सर्वदा. नर्मदा माईच्या काठावरून आपला प्रवास संपला आहे आणि आपण आता आदिवासी पाड्यातून हा प्रवास चालू केलेला आहे. डोंगर, दऱ्या, निसर्गसृष्टी यातून हा परिक्रमेचा प्रवास. मस्त एकदम प्रवास चालला आहे. हे बघा, आपल्या उजव्या साईडला नर्मदा माई आहे आणि आपण आता डाव्या साईडने डोंगर दऱ्यातून प्रवास चालू आहे आपला. मस्त एकदम प्रवास चालू आहे असा. नर्मदा माईच्या परिक्रमेच्या प्रवासात काही रस्ते हे डोंगर दऱ्यातून असतात. आजचा हा प्रवास आपला आहे तो शुलपाणी जंगलातून प्रवास चालू आहे. जरी आपण डोंगर दऱ्यातून प्रवास केला तरी पण नर्मदा माईचं पुण्य हे तेवढंच लाभतं असं म्हटलं जातं. असा खडतर असा प्रवास आहे काही ठिकाणी. नर्मदे हर. शुलपाणी जंगल हा परिसर आहे हा बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आता गोंसा गावातून जातोय तर इथे पारंपरिक शेती केली जाते बघा. मस्त असं वातावरण आणि या वातावरणात ही शेती पारंपरिक पद्धतीने शेती. 2 बैल आणि नांगर या पद्धतीने ही शेती केली जाते. नर्मदे हर. बघा मस्त अशी पारंपरिक शेती आहे. नर्मदे हर. आपण आता बालभोग घेण्यासाठी थांबलो आहोत इथे. नर्मदे पारंपरिक शेतीची अशी साठवण केली जाते इथे. घोमसा येते मस्त एक नंबर. पारंपरिक शेतीचा अनुभव मस्त आला. नर्मदे गंगा कणखले पुण्या कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे यदि वा अरण्ये पुण्य नर्मदा सर्वदा. त्या काही तुळस आहे, त्या तुळशी नव्हत्या भया. ही तुळस आहे तर मग तुळशी नव्हती गवत होतं ते. नर्मदे हर. हे बघा हे पारंपरिक शेतीची साठवण आहे अशी. हे गायींसाठी गुरांसाठी उपयोगी येतं. ही ज्वारी आहे. ज्वारी बाजरी यांची साठवण केलेली आहे. नर्मदे हर. मस्त असं केलेलं आहे.